लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद आज तापडिंग मंदिर येथे बनसोड क्लासेसच्या वतीने जिगीषा सुपर 30 एक्झाम जी जवळपास मागील 18 वर्षापासून घेण्यात येते ती परीक्षा पार पडली। अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी पालकांनी सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने गुण घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि यातून 30 विद्यार्थी निवडण्यात आले आणि या 30ही विद्यार्थ्यांना बनसोड क्लासेसच्या वतीने संपूर्णतः मोफत शिक्षण देण्यात येणार आहे। कुठल्याही पद्धतीचा छुपा खर्च किंवा बाकी काही हिडन चार्जेस ज्याला म्हणतो असं नसेल। ॲब्सोल्युटली जे 30 म्हणजे 18 वर्षापासून आम्ही करतोय त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांनाही इथे ती सवलत मिळणार आहे आणि परीक्षेमध्ये सहभागी झाले त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी सवलत आहे। आणि त्याचबरोबर यावेळेस बनसोड क्लासेस एका नवीन अवतारात म्हणजे AI अवतारात ज्याला म्हणतो आपण, कारण आता काळाची पावलं ओळखून आपण पुढे चाललं पाहिजे। संभाजीनगर आपला जो जिल्हा आहे तो बाकीच्या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे या उद्देशाने आम्ही बनसोड क्लासेस नवीन AI अवतारामध्ये सुरू केलेले आहेत आणि यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याचा योग्य तो असा वापर विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ कशी करता येईल यासाठी बनसोड क्लासेस भविष्यात प्रयत्नशील राहणार आहे। आणि याचाच भाग म्हणून बनसोड क्लासेसच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एज्युकेशनल टॅब ज्यामध्ये फक्त एज्युकेशनल कॉन्टेंट विद्यार्थी बघू शकेल, त्याच्यावरून अभ्यास करू शकेल आणि त्याच्यामध्ये AI ची तो मदत घेऊ शकेल असे एज्युकेशनल टॅब हे प्रत्येक विद्यार्थ्याला बनसोड क्लासेस मोफत देणार आहेत। कुठलाही त्याचा खर्च विद्यार्थ्याकडून घेतला जाणार नाही। आम्ही खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत। संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल वाढावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तुम्ही विद्यार्थ्यांनी फक्त प्रयत्न करत राहो, आम्ही सदैव पाठीशी आहोत। धन्यवाद। सामाजिक आपलं काम आहे आणि शैक्षणिक क्षेत्र सुद्धा आपलं समाजामध्ये भरपूर अधिकारी निर्माण होते असा आपण सातत्याने प्रयत्न राहतो। तर सामाजिक दृष्ट्या आपण विद्यार्थ्यांसाठी काय करतो? नाही, आता सामाजिक दृष्ट्या हे जे जिगीषा सुपर 30 आहे हा पण एक सामाजिक उपक्रम आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना म्हणजे गरजू विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आम्ही हॉस्टेल मेस सगळी सुविधा मोफत देतो एज्युकेशन बरोबरच, म्हणजे त्यांचं कुठलंही शुल्क आम्ही आकारत नाही जे गरीब आणि गरजू आहेत। आणि जवळपास आता ह्याच माध्यमातून अशा परीक्षांच्या माध्यमातून आजपर्यंत 8 विद्यार्थी हे म्हणजे UPSC क्रॅक करून बनसोड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी 8 विद्यार्थ्यांनी UPSC क्रॅक केलेली आणि ते वेगवेगळ्या पदावर क्लास 1 अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आणि फार आनंद वाटतो की ज्यावेळेस ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका बजावतात आणि आपण ज्या पद्धतीतून ज्या परिस्थितीतून शिकलो, जसं समाजातून कोणाची तरी मदत त्यांना झाली म्हणून ते शिकले त्याच पद्धतीने ते समाजाची मदत करतात। हे बघून आम्हालाही शिक्षकांना अतिशय त्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो आणि ही सामाजिक बांधिलकी आम्ही निश्चितपणे जोपासणार। कारण कसं आहे की समाजामध्ये जगत असताना देण्याचं आणि घेण्याचं माप एक असावं या विचाराचा मी आहे। त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे जे काही समाजाकडून आम्हाला आजपर्यंत मिळालं तेच समाजाला वेगळ्या रूपाने आणि एक ज्ञानाच्या रूपाने, त्याच्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षणाच्या रूपाने आम्ही ते परत करतोय। त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आपण एवढं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तिथे किंवा फिजिक्सवाल्यासारखे क्लासेस तिथे होतात, त्या धर्तीवर आपण महाराष्ट्रभर काही प्रयत्न करणार नाही, निश्चितपणे काय होतं की असं ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो म्हणजे आम्ही पण काही यापूर्वी एकदा प्रयत्न केला होता थोडासा, फार मोठ्या प्रमाणात नाही पण आजूबाजूला। तर काय होतं की जे शिक्षक असतात तर ते यू कांट मल्टिप्लाय मॅन पॉवर, म्हणजे तुम्ही टीचर्स मल्टिप्लाय करू शकत नाही। आणि बघ काय होतं ज्यावेळेस समजा आता ॲलन किंवा फिजिक्सवाला वगैरे हे जे आहे तर जसं त्यांचं म्हणजे मला काही नाव तुम्ही घेतलं म्हणून मी घेतोय, तर जसं त्यांचं कोट्याला मूळ ब्रांच आहे आणि नंतर मग बाकी महाराष्ट्रभर त्यांनी ब्रांचेस टाकल्या, तर यात काय होतं की शिक्षक तुम्हाला त्या तोडीची शिक्षक कुठून मिळत नाही आणि मग त्यावेळेस काय होतं की फक्त नावावर विद्यार्थी आणि पालक जातात आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता जास्त असते म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये। त्यामुळे कसं आहे की मला असं वाटतं आपण इथंच जास्त चांगल्या पद्धतीने घ्यावं, इथल्याच म्हणजे इथून आपण कोट्याला किंवा याला म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेस टाकण्यापेक्षा आपण आपली गुणवत्ता एवढी वाढवूया। नवीन प्रयत्न AI जो आहे तो त्याच्यासाठीच आमचा की बनसोड क्लासेसची एवढी गुणवत्ता वाढवूयात की भविष्यामध्ये कोट्यामधले विद्यार्थी हे बनसोड क्लासेससाठी संभाजीनगरमध्ये आले पाहिजे, हा आपला प्रयत्न राहील। आणि निश्चितपणे संभाजीनगरकर त्या आमच्या विश्वासाला तडा जाऊ द्या आणि हा विश्वास सार्थ ठरवतील आणि विद्यार्थी असा निकाल देतील। विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल? कोणतंही क्षेत्र निवडा, आपल्याला जे आवडतं ते क्षेत्र निवडा। चूज अ जॉब दॅट यू लाईक अँड यू विल नेवर हॅव टू वर्क अ डे ऑफ युअर लाईफ।
तुम्ही तुम्हाला आवडतं क्षेत्र निवडा, त्यात झोकून द्या. तुम्हाला असं एक दिवसही वाटणार नाही की आपण काहीतरी काम करतोय, तर त्या क्षेत्रामध्ये शिकत असल्याचा, त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. आणि जसं माऊली म्हणतात, अवघा तो संसार सुखाचा करीला आनंदी वृत्ती, ही लोक त्या पद्धतीने निश्चितपणे आनंदी जीवन विद्यार्थ्यांनी जगावं, एवढीच माफक अपेक्षा आणि हाच संदेश मला विद्यार्थ्यांना मिळेल. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर रवींद्र केशवराव बनसोड, गंगापूर तालुक्यात माझं गाव आहे.